IMTV मध्ये मी सोमेश खोलगे आणि कॅमेऱ्यावर आपल्या सोबत आहेत ओमकार शेलार. आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. संजय राऊत हे अनेकदा बावचळल्यासारखी वक्तव्य करत असतात, पण आता 2 दिवसांपूर्वी त्यांनी राम मंदिरासाठी गोळा केल्या जाणाऱ्या लोकवर्गणी संदर्भात एक वक्तव्य केलं आणि ज्यामुळे संजय राऊतांचा समाचार घेणं आणि त्यांना नेमकं या सगळ्यातून काय साध्य करायचंय याविषयीचं विश्लेषण करणं हे गरजेचं ठरतं. म्हणून आजचा लाईव्ह आपण करत आहोत. संजय राऊत म्हणाले की राम मंदिरासाठी गोळा केली जाणारी लोकवर्गणी किंवा लोकांकडून जे पैसे गोळा केले जाणार आहेत ते एखाद्या राजकीय पक्षाचा प्रचार अभियान असलं तर मंदिरासाठी ज्यांनी ज्यांनी जीव दिला, ज्या शेकडो प्राणांचं बलिदान झालं, त्यांच्या आत्म्यासोबत ती गद्दारी ठरेल अशा स्वरूपाचं एक वक्तव्य करण्याचा प्रयत्न संजय राऊतांनी केलेला आहे. मला एक प्रश्न पडतो की संजय राऊत हे नेमके कोणत्या धुंदीत आहेत किंवा त्यांना काय करायचं, काय साध्य काय करायचंय. कारण संजय राऊत हे मूळचे समाजवादी विचारांचे पत्रकार आहेत. ते जसे राजकारणी म्हणून अपयशी आहेत तसेच ते एक पत्रकार म्हणून देखील का अपयशी ठरतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे त्यांनी आत्ता केलेलं वक्तव्य की आत्ता जी पैसे गोळा केले जाणार आहेत आणि मंदिरासाठी जी वर्गणी गोळा केली जाणार आहे ते करणारे कोण आहेत तर विश्व हिंदू परिषद या एका स्वतंत्र संघटनेचे ते कार्यकर्ते आहेत. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते असणार आहेत. ते देशभरातील हिंदुत्ववादी कार्यकर्ते असणार आहेत. श्रीरामाचे भक्त असणार आहेत की ज्यांना असं वाटतं की रामाच्या मंदिरासाठीची वर्गणी ही कुठल्या तरी एक गट्टा पैशातून नको तर देशातील प्रत्येक नागरिकाने थोडा थोडा खारीचा वाटा उचलून हे भव्य राम मंदिर निर्माण व्हावं अशी इच्छा बाळगणारे कार्यकर्ते आहेत. आता या कार्यकर्त्यांचा कोणत्या राजकीय पक्षाशी संबंध आहे का तर वस्तुस्थिती तशी नाही. संजय राऊतांना हे माहिती नाही की भारतीय जनता पक्षाच्या विरोधात किंवा भाजपच्या विरोधातही अनेकदा कितीतरी वेळा इतर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून मतप्रदर्शन केलं जात असतं, प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात असतात. कारण ते खऱ्या अर्थाने हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहेत. त्यांचं हिंदुत्व हे सोयीनुसार वृत्तपत्राच्या वरती कोपऱ्यात लिहायला आणि वृत्तपत्राच्या आतल्या पानावर अजान स्पर्धेच्या जाहिराती छापणारं हिंदुत्व ते नाही. त्यामुळे या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना जर या राम मंदिरासाठी वर्गणी गोळा करावीशी वाटत असेल तर तो राजकीय पक्षाचं प्रचार अभियान आहे का असा प्रश्न संजय राऊतांना पडतो. म्हणजे ते पत्रकार म्हणूनही किती पदार्थ आहेत, किती कमी माहिती बाळगणारे आहेत या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या सगळ्यातून सापडेल. बरं, संजय राऊतांना आम्हाला एकच सांगावं असं वाटतं की या बाबरी ढाच्याच्या जागेवर जिथे राम मंदिर तयार होणार आहे तर त्या परिसरामध्ये तशीच एक जागा मशिदीसाठी उपलब्ध करून देण्यात यावी असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय. मग या मशिदीसाठी देखील पैसा गोळा करण्याची गरज येईल. मग तेव्हा संजय राऊतांनी आपले कार्यकर्ते कामाला लावून आपल्या शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांना, शाखा प्रमुखांना घरोघरी कटोरा घेऊन फिरायला लावावं आणि त्यांनी मशिदीसाठी पैसे गोळा करावेत. त्यांचाही राजकीय पक्षाचा प्रसार अभियान होईल. अजान स्पर्धेसारखे जे मुंबादेवी पुरतं मर्यादित काही उपक्रम तुम्ही राबवताय त्याला तुम्ही एक अखिल भारतीय स्वरूप देऊ शकाल. पण वस्तुस्थिती ही आहे की संजय राऊतांसारख्या बोलघेवड्या माणसांनी भरभटलेली शिवसेना आता कार्यकर्त्यांची, शिवसैनिकांची राहिलेली नाही. उद्धव ठाकरेंनी जेव्हापासून शिवसेनेचं नेतृत्व हातात घेतलं त्यानंतर जवळपास 10 ते 12 वर्षात शिवसैनिकांनी एक साधं आंदोलन देखील केलेलं नाही. एकेकाळी केवळ आंदोलनं, चळवळ, मुंबई बंद यासाठी ओळखली जाणारी शिवसेना, ज्यांचं संख्याबळ कमी असलं तरी उपद्रव मूल्य कायम जास्त होतं कारण त्यांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरणारे होते. गेल्या 10 वर्षात शिवसेनेने एकही विषय घेऊन आंदोलन केलेलं नाही, एकही विषय घेऊन चळवळ चालवलेली नाही. जी शिवसेना कधी एकेकाळी मराठी चित्रपटांचा विषय असो, शिवाजी महाराजांचा विषय असो, व्हीटीचं CST करण्याचा विषय असो, बॉम्बेला मुंबई म्हणण्याचा विषय असो, अशा अनेक विषयांवर अधूनमधून आंदोलनं करत होती कारण त्यांच्याकडे कार्यकर्ते होते. आज संजय राऊतांनी त्या अयोध्येत होत असलेल्या मशिदीसाठी पैसे गोळा करायचे ठरवले तर ते पैसे गोळा करण्यासाठी त्यांच्याकडे कार्यकर्ते देखील नाहीयेत. ही वस्तुस्थिती शिवसेनेची आहे जी संजय राऊतांनी विचारात घ्यावी. त्यांचं कायम वागणं आणि वक्तव्य हे एक प्रकारचं वृत्तपत्र चालवण्यासाठी, माध्यम चालवण्यासाठी, चर्चेत राहण्यासाठी उपयोगी आहे.
पण राजकारण म्हणजे केवळ चर्चेत राहणं नव्हे, राजकारणामध्ये एक ठोस भूमिका असावी लागते. त्या भूमिकेला आकार उकार असावा लागतो. हिंदुत्व आमचं काय आहे ते आम्हाला माहिती आहे असा दावा कायम करणारे संजय राऊत या राम मंदिराच्या लोकवर्गणीवर राजकीय पक्षाचा प्रचार प्रसार अभियानाचा अजेंडा असं का म्हणतात? त्या सर्वसामान्य हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला जो घरोघरी ही वर्गणी घेण्यासाठी जाणार आहे त्यावर तुम्ही एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असल्याचे आरोप करता. आणि तुम्ही स्वतः कोण आहात संजय राऊत? तुम्ही आजपर्यंत संजय राऊत या देशाच्या हिंदुत्वामध्ये काय योगदान दिलेलं आहे? संजय राऊत, तुम्ही राजकारणी म्हणून किती अपयशी आहात हे जेव्हा तुमच्या भावाचं मंत्रीपद नाकारलं गेलं त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. आणि या संजय राऊतांनी त्या सर्वसामान्य हिंदुत्ववादी कार्यकर्त्याचा अपमान करू नये ज्याने ज्या काळी या शिवसेनेला वसंत सेना म्हटलं जात होतं त्यावेळेस तो हिंदुत्वासाठी लढत होता. जेव्हा या देशावर आणीबाणी आली त्यावेळेस तो लोकशाहीच्या रक्षणासाठी लढत होता. जेव्हा बाबरी ढाचा आणि कारसेवेची वेळ आली त्यावेळेस संपूर्ण देशभरातून आपल्या घर परिवारासह रामासाठी अयोध्येत गेला होता. तो सर्वसामान्य हिंदुत्ववादी कार्यकर्ता आणि त्याचा अपमान संजय राऊत तुम्ही करू नका. राऊत, तुम्ही एका मातोश्रीचे बोलणारे, त्यांच्या वतीने बडबड करणारे व्यक्ती आहात. त्या पलीकडे तुमचं महत्व नाहीये आणि हे सगळ्या जगाला माहिती आहे. त्यामुळे ही मातोश्री जी नवी उभारली जाते त्यासाठी खंडणी गोळा करा, वर्गणी गोळा करा. ते ज्या पद्धतीने तुम्हाला करायचंय ते करा, त्याचं स्वातंत्र्य तुम्हाला आहे. पण या राम मंदिराच्या लोकवर्गणीवर आणि ती लोकवर्गणी गोळा करणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर राजकीय पक्षाचा प्रचार करण्याचे आरोप राऊत तुम्ही करू नका. तुमच्याकडे प्रचार करायला देखील माणसं नाहीयेत. विचार करण्याची जबाबदारी तुम्ही घेतलीत आणि त्यामुळे ते विचार दारिद्र्य आता कोणत्या दिशेला चाललंय शिवसेनेचं हे सगळा महाराष्ट्र उभ्या डोळ्यांनी पाहतोय. तुमच्याकडे एक खूप चांगली संधी आहे. अयोध्येत मशीद बनवतात, त्या मशिदीसाठी सगळ्या तुमच्या उरलेल्या सुरल्या शिवसैनिकांना गोळा करून मस्तपैकी पैसा गोळा करण्याचं अभियान करा. यामधून दिल्लीत बसलेल्या सोनिया गांधी देखील खुश होतील आणि सिल्वर ओकचे तुमचे नवे गॉडफादर देखील खुश होतील आणि तुमचा सेक्युलरिझमचा अजेंडा देखील साध्य होईल आणि तुम्ही तुमच्या हिंदुत्वाला एक नवी व्याख्या नेहमीसारखी देऊ शकाल. त्या मशिदीसाठी पैसे गोळा करा, पण त्या सर्वसामान्य हिंदुत्ववादी कार्यकर्त्याचा अपमान करण्यापूर्वी 1000 वेळा विचार राऊत तुम्हाला करावाच लागेल. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवायला विसरू नका. राऊतांना नेमकं काय झालंय? त्यांना सत्तेत सहभाग मिळत नाहीये का? त्यांना सत्तेत वाटा मिळत नाहीये का? की महाविकास आघाडी सरकार किती दिवस टिकणार अशी भीती त्यांना वाटू लागली आहे का? की ज्यामुळे ते अशी बावचळल्यासारखी वक्तव्य दिवसेंदिवस करत चाललेत आणि आता प्रश्न पडू लागला की ही व्यक्ती राजकारणी म्हणून जितकी अपयशी आहे तितकीच पत्रकार म्हणूनही अभ्यास शून्य आहे का? त्यामुळे या सगळ्यावर तुमचं मत हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. अशाच विषयांवरचे व्हिडिओ पाहण्यासाठी MHA-MTBला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटू एका नव्या विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.